अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण चांगलंच तापलं. अमोल मिटकरींनी विमानातील पायलट संदर्भामध्ये सभागृहात गंभीर सवाल उपस्थित केलेत. विमानाच्या पायलटला थेट सुसाईड बॉम्बर म्हणत खळबळ उडवून दिलीय. ट्रॅफिकमध्ये अडकलेले साहिल आणि यश हे दोन पायलट कुठे आहेत, तसंच सुमित कपूर कुठे आहे, असाही सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघातावरून भास्कर जाधवांकडून देखील संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. अजित पवारांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, त्यांचा घातपात झाला असंच वाटत असल्याचं रोखठोक मत भास्कर जाधवांनी विधानसभेत मांडलंय. तर आरोपाच्या अँगलने या प्रकरणाचा तपास केला जावा अशी भूमिका संजय शिरसाटांनी घेतली आहे. बीएसआर कंपनीचा तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहे? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय. सीबीआय मार्फत चौकशी करा, सीआयडी मार्फत चौकशी करा, डीसीजीए मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही. कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं. अनेकाच्या अनेक शंका आहेत. या शंकेचं निरासन जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत होणार नाही. हा तपास आता जे जे आरोप करतायत ना, त्या अँगलने सुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही एक अँगलने तपास करू नका. विमानामध्ये काय होतं, फ्लू किती होतं, कॅप्टनचं काय झालं, ह्या इथपर्यंत तपास नाही, तर ह्या बाकीच्या अँगलसुद्धा आता तपासल्या गेले पाहिजे. आणि हे तपास करण्याचं काम हे एजन्सी किंवा CBI असेल किंवा बाकीच्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याचं खरं कारण हे लोकांसमोर आलंच पाहिजे.